वेगळे असू किंवा एकत्र आले, लोकांना काय खाऊ घालणार आहे का? त्यांच्या स्वतःच्या प्रॉपर्टी किती माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे का? 1000 कोटीची आहे प्रॉपर्टी स्वतःच्या त्यांच्या. कळलं का? तर त्यांचा तो धंदा आहे राजकारण करायचा प्रत्येकाचा. आता ते 20 वर्षांनी दोघे बंधू एकत्र आलेत आणि अरे मी आता काय म्हणतो, मी काय म्हणतो तुम्हाला, अगोदर त्याचं उत्तर दिले. एकत्र असो का बाहेर असो, ते तुम्हाला खाऊ घालणार आहे का? छत्रपती शिवाजी महाराज 300-350 वर्षापूर्वी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यामध्ये गेले होते लढाई करायला. सयाजीराव गायकवाड बडोद्यामध्ये जाऊन बसले. होळकर शिंदे कुठे बसले? मध्य प्रदेशमध्ये. त्या लोकांनी पण बोललं पाहिजे. शिंदे होळकर लोकांना काढा बाहेर, गायकवाड लोकांना बाहेर काढा. आलं का लक्षात? आणि सरकारी नोकऱ्यामध्ये तुम्ही म्हणता परप्रांतीय परप्रांतीय. मुंबई महानगरपालिका परप्रांतीय लोक किती काम नोकऱ्या करतात, त्यांना पेन्शन चालू आहे. त्यांना पेन्शन चालू आहे. ह्या मुद्द्याचा विचार का म्हणावा दोन भावांनी, आणि नंतर लोकांना बनवा. मुंबईमध्ये ही महाराष्ट्रीयन लोकांचीच आहे मुंबई, आणि मराठी माणसाचं इकडे काय म्हणतात तो आमदार खासदार वगैरे मराठीच माणूस पाहिजे. मुंबईचे महापौर हे मराठीच झाले पाहिजे असं आमचं मत आहे. क्लिअर मराठी माणसाचीच मुंबई राहिली पाहिजे असं नाही मी म्हणत, मी कुठल्या पक्षाचा नाही, पण मराठी माणसाच्या हातात मुंबई राहिली पाहिजे असं माझं मत आहे. आणि तुमच्या नगरसेवकाकडून काय अपेक्षा असणार आहेत की काय बदल घडावे? सेवकांचे म्हणजे काय, सर्व लोकांची जी कामं आहेत ती वेळेवर केली पाहिजे. मी राहणार आहे प्रतीक्षा नगरमध्ये, तिथे रोडची कामं आहेत. काही पाण्याचं नाही, पाण्याचं चांगलं आहे, पाण्याचा प्रॉब्लेम नाही तिकडे, पण रोड वगैरे हे भरपूर हे झालेले, खराब झालेले आहे. ते आता काम चालू पण झालेलं आहे, तर ते व्यवस्थित झालं पाहिजे, सर्व वेळच्या वेळी झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की मुंबईमध्ये कोणते बदल घडले पाहिजे? बदल तर घडलेच पाहिजे. जसं की तुम्ही आता बघू शकता, पॉल्युशन वगैरे पण आहे आणि ते पण तो तर महत्त्वाचाच बदल झालाच पाहिजे. आणि थोडं बाकीच्या पण गोष्टी आहेत, जसं की पॉल्युशन सोडून आणि ट्रॅफिक वगैरे पण असतं थोडंफार, ते सुद्धा त्यामध्ये थोडं ते लक्ष दिलं पाहिजे. आणि जे काय होईल ते व्यवस्थित झालंच पाहिजे. करप्शन वगैरे फार थोडं, ह्या मेनच पॉईंट आहे की जो करप्शन आहे तो कमीच झालं पाहिजे, जेणेकरून आपला विकास लवकर होईल आणि कमी ह्याच्यामध्ये होईल. आणि कोणाची सत्ता आल्यावर विकास होईल मुंबईचा असं तुम्हाला वाटतं? आता सध्या तरी असं वाटतं की जसं मनसे आणि उद्धव ठाकरे गट यांचं असं युती झालेली दिसते, तरी सत्ता बदल हा झालाच पाहिजे. त्याशिवाय अपडेट होत नाही काय. सत्ता बदल झाल्यानं कसं होतं, त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन टाईप काहीतरी होऊन ना, जे त्यांनी नाही केलं ते हे करू शकतात. त्यामुळे सत्ता बदल हा प्रत्येक वेळेला झालाच पाहिजे.